नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, मान्सून सध्या मंदावलेला आहे आणि सुपर अल्निनोमुळे याचा परिणाम होऊ शकतो आणि एकाच भागात सध्या मान्सून थांबलेला आहे, अडकलेला आहे. तर मान्सूनच्या पावसाच्या अपडेट सर्व आपण व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व लेटेस्ट अपडेट नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, मान्सूनचे सध्या जर अपडेट आपण संथ गतीनं होत आहे आणि आपण पाहूया की देशभर मान्सूनचा वेग मंदावत असल्याचे चित्र असून हवामान विभागानुसार गेल्या 7 दिवसांपासून मान्सून एकाच भागात अडकून पडला आहे. याचा अनेक राज्यातील मान्सूनच्या हालचालीवर परिणाम झाला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अजून महाराष्ट्रात मान्सून आलाच नाही. याचं कारण की सुपर अल्निनोचा जो प्रभाव आहे ह्या वर्षी खूपच आहे आणि मोठा दुष्काळ पडू शकतो याचंसुद्धा भाकीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामुळे पण आज जवळजवळ आज 2 आठवडे होत आहेत जूनचे आणि तरीसुद्धा मान्सून आज सक्रिय झालेला नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहूया की राज्यातील मान्सूनच्या हालचालीवर परिणाम झाला आहे. गेल्या 7 दिवसांपासून मोसमी वारे तमिळनाडूच्या चेन्नई, महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात आणि पश्चिम बंगालमधील सिलिगुडी भागात अडकून पडले आहेत. येत्या 3-4 दिवसात महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात ढगांची वाटचाल सुरू होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकतो की ज्या दिवशी जर मान्सूनचे अपडेट किंवा वातावरण चेंज झाले तर तुम्हाला लवकरात लवकर कळवेनच. परंतु सध्या तरी मान्सूनची कसलीही स्थिती चांगली नाही आणि न्यूज ही जी आहे ती खूपच खराब आहे आणि वातावरण पण खूपच खराब आहे, कारण की मान्सून तिथेच अडकलेला आहे, पुढे सरकलेलाच नाही. आज 12 जून आहे. जवळजवळ जूनचे 2 आठवडे आहेत तरी पाऊस काय आलेला नाही. तर अख्खा देश मान्सूनची प्रतीक्षा करत आहे आणि मान्सून आला तर किती पाऊस पडू शकतो ह्याचीही गॅरंटी कोणाला नाही, कारण की सुपर अल्निनोमुळे स्पष्ट दुष्काळ सांगितलेला आहे यावर्षी. तर शेतकरी मित्रांनो, अशी ही अपडेट आहे. दिलेली माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.